तर मित्रांनो बघू शकता कल्याणला आलोय, तिकडे साप बघा किती मोठा आहे. धामण आहे धामण. हे बघा, हे बघा गेली झाडामध्ये. ती बघा, ती बघा चालली. ही बघा, ती बघा, हे बघा, हे बघा चालली. पळाली. धामण होती, कसली मोठी होती. हे बघा गेली. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपली सकाळ पुन्हा उशिराच झालेली आहे. टाइम बघू शकता तुम्ही, 6:15 वाजलेले आहेत. तर मित्रांनो ऍक्च्युली लवकरच उठलो होतो, पण टाइमपास झाला थोडा चहा नाश्त्यामध्ये. तर आणि घरातून बाहेर निघलो तर मग गाडी साफ करण्यामध्ये पण टाइमपास झाला. तर गाडी साफ करता करताच मला अर्धा पाऊण तास गेला. तर त्यामुळे अजूनच उशीर झाला. आता जाऊया CNG भरूया अगोदर. CNG भरला की मग त्यानंतर करूया आपण लॉग इन. मग बघूया कोणत्या ट्रिप भेटतात आणि आजचा दिवस कसा आहे. कालचा तर दिवस काय एवढा खास नव्हता, तर आज बघूया. तर मित्रांनो CNG फिल केलं आणि आपण लॉग इन केलं. आपल्याला लगेच तिथेच उलवेची ट्रिप लागलेली आहे. 5 मिनिटावरती पिकअप आहे आणि मग उलवेला जाऊया. मग बघूया. सकाळच्या ट्रिप मोस्ट ऑफ तर ज्या म्हणजे थोडीशी कमी पण प्राइस असेल तर ऍक्सेप्ट करायची असते, कारण का मग तिकडनंच आपल्या दुसऱ्या ट्रिप पण चालू होतात. आणि जर सकाळी थांबलो तर मग थांबूनच राहतो आणि त्यानंतर थोडासा मूड पण जातो आणि आपण चांगल्या ट्रिप शोधत राहतो ना. मग त्यामुळे ज्या छोट्या मोठ्या ट्रिप असतात किंवा ज्या आपल्याला परवडू शकतात किंवा ज्यामुळे आपल्याला दुसऱ्या ट्रिप भेटतात त्या पण आपण मिस करतो. त्यामुळे जी आपल्याला म्हणजे थोडी कमी पण असतील ना पैसे, निघून जायचं. तर बघूया आता इकडनं उलवेचा पिकअप करूया. मग बघूया आता यांना. मित्रांनो नवी मुंबई एअरपोर्टला ड्रॉप केलेलं आहे आता. तर बघूया, जाऊया बाहेर पार्किंग मध्ये. तर मित्रांनो आता आपण आलो सीवूडला आणि सीवूड वरून दुसरी बुकिंग पण आपल्याला लागलेली आहे. तिकडे एअरपोर्ट मध्ये पार्किंग मध्ये नाही थांबलो मी, कारण खूप गाड्या होत्या आणि माहिती होतं नंबर येता येता तिथे 1-1.5 तास असंच वाया गेला असता. मग त्यापेक्षा बोललो बाहेर जाऊया आणि मग काहीतरी बाहेरूनच ट्रिप घेऊया. मग बाहेर आलो आणि मग इकडनं जसं इंटर केलं तसं मग मला इकडनं ट्रिप लागली आता घाटकोपरची. मग त्यांना पिकअप करतो आणि घाटकोपरला जातो. तर भेटूया मित्रांनो आता घाटकोपरला. तर मित्रांनो घाटकोपरवरून आपल्याला लागलेली ठाकुर्लीची ट्रिप. ठाकुर्लीला येता येता मित्रांनो तुम्हाला सांगतो 40 मिनिटं मानकोलीला एकदम स्टॉक होती गाडी, ना मागे ना पुढे, हालतच नव्हती. तर टर्मिनल 2चं बुकिंग आलेली आहे, पण प्राइस एवढी खास नाही आहे. 700 रुपये प्राइस आहे. नको. टर्मिनल 2ची बुकिंग आली होती, नाही ॲक्सेप्ट केली. तर आता मी लोकलच काम करणार आहे, कारण का अगोदर जास्त वेळ दाखवतोय. आता सध्या लोकलच काम करणार आहे, कारण का आपला वेळ नाही. आता बदलापूरला जाऊया. बदलापूरची ट्रिप ऍक्सेप्ट करतो. बघूया भेटते का. भेटली तर आहे, पण समोरचा थांबतोय का. पिकअप जास्त दाखवतोय, 10 मिनिटं दाखवतोय. ठीक आहे, ट्राय करूया. बघूया भेटली तर भेटली, नाही भेटली तर दुसरी ट्रिप नेक्स्ट. बघूया, जे होईल ते होईल. तर मित्रांनो आता बदलापूरचा ड्रॉप आपला एंड झालेला आहे, संपला आहे. आणि आज आपलं उबर मध्ये काम झालेलं आहे 1542 रुपयाचं. आणि ओला मध्ये बघूया किती झालंय. ओला मध्ये मला वाटतं मी एकच ट्रिप मारली फक्त. तर ओला मध्ये झालंय 702 रुपयाचं काम. 1500 आणि हे 700, जे 2200 रुपयाचं काम झालं आपल्या जवळपास. तर बघूया, अजून 800 रुपये बनवायचे आहेत. आता थोडंसं काहीतरी खाऊन घेतो, मग लॉग इन करतो. आता जातो लॉग ऑफ. बघूया मग आता इथून कोणती ट्रिप लागते. आणि आता तर लोकलच चालवणार आहे, आता नाही बाहेर जाणार कुठे. तर बघूया, आता काहीतरी खाऊन घेतो आणि मग जाऊया. नंतर लोकल चालू करूया, म्हणजे लोकलच ट्रिप घेऊया. तर मित्रांनो आपलं झालेलं आहे जेवण करून आणि आता लॉग इन केलंय. लॉग इन केल्या लगेच कल्याणची ट्रिप वाजली आहे. म्हणजे माझ्या मनात होती तीच ट्रिप वाजली बरोबर. तर आता कल्याणला जाऊया. पिकअप लोकेशन थोडंसं लांब आहे, 3 किलोमीटर दाखवत होतं, 8 मिनिटं. पण त्यांचाच कॉल आला की येणार का. मी बोललो येतोय.
पण मला एवढा टाइम लागेल. ते बोलले चालेल आम्ही वेट करतो. मग ते लोक वेट करायला रेडी आहेत. म्हणजे काय कॅन्सल व्हायची भीती नाहीये. नाही तर माहिती पडलं नेहमीसारखंच आपलं गेलो की कॅन्सल. तर आता जाऊया त्यांना पिकअप करूया आणि मग कल्याणला. मग कल्याणवरून पण लोकलच होतं, लोकलच काम करूया. तर बघूया कल्याण बदलापूर कल्याणवर वाऱ्या चालू होतील वाटतं. जे होईल ते येईल, जे मारायला लागेल काय करणार आता. आणि आपलं 3,000 टार्गेट पूर्ण करायचं आहे. तेवढं तर आपलं मॅन्डेटरी आहे. काल झालं नव्हतं, काल 2700 झालं होतं. आपण त्याच्या अगोदर 3700 रुपये झाले होते, 3,700. तर इथलं तिथलं कव्हर होतं. आणि तसंही काय सॉरी रोज म्हणजे दिवस सारखेच नसतात. थोडंसं काय ना काय चेंज होणार. आणि धंदा आहे शेवटी, धंद्यामध्ये चढ उतार असतोच. आज कमी उद्या जास्त, परवा त्यापेक्षा जास्त. माइंडसेट ठेवायचा आपला 3,000चा. जवळपास तर पोहोचूयाच. चला मग आज बघूया आज कुठपर्यंत पोहोचतोय. सीएनजी पण अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी झालंय, 1 पॉईंट. ठीक आहे, होऊन जाईल. आता बघूया कुठे पोहोचतोय. मला वाटतं 2200 पर्यंत तर पोहोचलोय. आता 2200च्या पुढे जातोय काय नाही. आता 2200 आणि हा काहीतरी 309 310 असं काहीतरी अमाऊंट होती याची पण, या ट्रिपची. तर बघूया आता आपण आज एंड ऑफ द डे कुठपर्यंत पोहोचतोय. तर मित्रांनो कल्याण स्टेशन जवळ ड्रॉप केलेलं आहे. आणि आता परत आपल्याला बदलापूरची ट्रिप लागलेली आहे उबर मध्ये. आता परत ती ट्रिप घेतलेली आहे. पिकअप 2 मिनिटावरती आहे. मी मगाशीच बोललो की बदलापूर वाऱ्या करायलाच लागणार आहेत. कल्याण बदलापूर, कल्याण बदलापूर. तर बघूया कुठे आहे त्यांचं ड्रॉप. मला असं वाटतं बदलापूर आतमध्येच असेल की. चला ठीक आहे, बघूया. जाऊया बदलापूरला आता. आणि बदलापूरवरून परत याच साईडची कल्याण. तर मित्रांनो आता बदलापूरला ट्रिप एंड केलेली आहे. आणि जसं म्हटलं तसंच परत झालंय. बदलापूरवरून परत आपल्याला कल्याणची ट्रिप लागली. आता पिकअपला चाललोय बघा. 5 मिनिटावरती आहे पिकअप करतो आणि मग कल्याणला. आणि मग कल्याणवरून घरी. बघूया आता किती वेळ लागतोय. मगाशी तर 1 तास लागला यायला. आता पण तेवढाच लागेल बहुतेक, किंवा जास्त पण ट्रॅफिक वाढू शकते. मला वाटतं उल्हासनगरला ट्रॅफिक होईल. आता होतच होती. आता बघूया. चला जाता जाता थोडीशी गाडी फास्ट घ्यावी लागेल. चला तर भेटूया आता कल्याणला. तर मित्रांनो परत ड्रॉप झालेला आहे कल्याण स्टेशनला. आता चाललोय घरी. गाडीचे किलोमीटर पण जास्त झालेत आज, 197. आणि सीएनजी पण माझं रिझर्व लागलंय. आता बघूया काय उद्याच फील करणार सीएनजी. थांबा तुम्हाला दाखवतो. बघा सीएनजी संपायला आलंय. आणि किलोमीटर आजचे झालेत 197. आणि ऑलमोस्ट घरी जाता जाता 198 किंवा 200 पकडून चाला. म्हणजे 200 किलोमीटर गाडी आपली चालली आहे आज. तर मित्रांनो 200 किलोमीटर गाडी चालणार आहे आज. पण सीएनजी अजून पूर्ण काही संपलेला नाही. आणि 200 तर चालतेच गाडी. औराची थोडीशी गॅसची कॅपॅसिटी जास्त आहे, त्यामुळे चालते ती. ॲव्हरेज ठीकठाकच आहे, पण गॅसची कॅपॅसिटी जास्त आहे. 10 किलोचा बाटला असल्यामुळे चालते. 200 प्लस जाते ती. 210 205 पण जाते. तर आजचं ओव्हरऑल काम झालं मला वाटतं आपलं 3300-3400 पर्यंत झालं असेल. आता बघितलं नाही मी, बघतो आणि मग तुम्हाला पण डिटेल्स शेअर करतो की आज आपलं किती काम झालंय. आणि काम तर अजून पण होऊ शकतं आपलं काम. म्हणजे मी परत सीएनजी भरत नाही, एका सीएनजी मध्ये काम करतो. आणि जर कधी गरज लागली तरच, सहसा तर नाहीच भरत. मी एका सीएनजी मध्ये काम करतो आणि एका सीएनजी मध्येच माझं टार्गेट कम्प्लीट करतो. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते. माझी पण थोडीशी वेगळी पद्धत आहे. आज मी सकाळी जरा लेट निघालो, त्यामुळे आज माझं लॉग ऑफ पण थोडं लेट आहे. नाहीतर मी 3:30 वाजेपर्यंत घरी असतो आपलं टार्गेट कम्प्लीट करून. तर ठीक आहे, सर्वच दिवस एकसारखे नसतात, कधी कमी कधी जास्त. पण काम पण गरजेचं आहे आपलं, आणि तेवढंच केलं पाहिजे काम. म्हणजे आता पण मी करू शकतो. आता पण ट्रिप आली होती मला खारघरची, 700 रुपये चांगला फेअर होता, पण मी घेतला नाही. कारण का काम तेवढंच करा मित्रांनो की जेवढं तुम्ही पुन्हा उद्या करू शकता. आजच पूर्ण मेहनत करायची. आणि तुम्हाला आपल्याला वाटते की चांगल्या ट्रिप येतात घेत जावा, मेहनत करत जावा आणि नुसते धावा पळा,
ते मतलब नाही त्या गोष्टीला. काम तेवढंच करा की तेवढंच काम तुम्ही उद्या पण करू शकता. माहिती पडलं आज पूर्ण काम करायचं आणि उद्या मस्तपैकी थकलोय, आराम करायचा, आजारी पडलोय. सॉरी मित्रांनो, गाडी आली होती मध्ये तुमच्याशी बोलता बोलता. तर काम तेवढंच करायचं की जेवढं आपण उद्या करू शकतो आणि एक डेडिकेशन ठेवायचं की बाबा एवढं आपलं काम झालंच पाहिजे. भले कमी झालं काय हरकत नाही, उद्या होईल, कधी कमी कधी जास्त होत राहील. फक्त एवढं करा की उद्या पण आपल्याला कामाला जाता आलं पाहिजे. एवढंच काम करायचं, नुसतंच म्हणजे टार्गेट जास्त स्वतःलाच घेऊन हे नाही करायचं. मला माहिती आहे मी 3000 टार्गेटच पूर्ण करू शकतो, मग मी तेवढंच घेतो आणि तेवढंच करून घरी जातो. तसं तुम्ही तुमचं टार्गेट सेट करा आणि त्या टार्गेटला अचीव करा आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, ओलामध्ये आपलं काम झालेलं आहे 1010 रुपयाचं आणि उबरमध्ये झालेलं आहे 2332 रुपयाचं. म्हणजे साधारणतः 3350 रुपयाचं काम झालेलं आहे आपलं.